नमस्कार. महाराष्ट्र वार्ताच्या या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. मंडळी, आज आपण नीरा कोळविहिरे जिल्हा परिषद गटामध्ये आहोत आणि आपल्यासोबत आज भारती अतुल म्हस्के आणि अतुल म्हस्के स्वतः आहेत. आज आपण त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. मॅडम नमस्कार, तुमचं आजच्या या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये. अतुल म्हस्के यांचं नाव जिल्ह्यात गाजलेलं आहे. प्रत्येक शिवसेनेची जी सभा असेल त्या सभेमध्ये जो आवाज गरजतो तो आवाज म्हणजे अतुल म्हस्के यांचा. आज आपण जी काही जिल्हा परिषदेची निवडणूक सुरू आहे, प्रचार सुरू आहेत, त्याबद्दल भारतीताई म्हस्के यांच्यासोबत आणि अतुल म्हस्के यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. मॅडम, आम्हाला तुमचा अल्पशा परिचय करून द्या. नमस्कार, मी भारती अतुल म्हस्के, नीरा कोळविहिरे गणातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि इलेक्शन लढत आहे मी. अच्छा, राजकारणाकडे कसं काय येणं झालं? तसं वास्तविक माझा राजकारणाशी एवढा म्हणजे लग्न अगोदर संबंध नव्हता. मी अगदी शेतकरी कुटुंबातली मुलगी, म्हणजे राजकारणाशी तसा संबंधच नव्हता. 2001 मध्ये लग्न झालं. लग्न झाल्यानंतर राजकारणाची खरी ओळख झाली. म्हणजे राजकारण काय ते लग्न झाल्यानंतर समजायला लागलं. ते 2008 सालात बाप्पू ज्यावेळेस शिवसेनेत आले ना, तेव्हापासून पुरंदरचं जे वातावरण, जे विकास होत गेला ना, तो विकास त्या अगोदर नव्हता. मी स्वतः एक नावळी गावात राहते ना, पाण्याचा टँकर चालू होता. त्या पाण्याच्या टँकरवर आम्ही अक्षरशः झुंबड उडायची पाणी भरायला. त्या डोक्यावर हंडे वाहून पाणी व्हावं लागायचं. पण जेव्हापासून बाप्पू पुरंदर मध्ये आले आणि बाप्पूंनी विकास घडवून आणलाय, आमच्या अगदी महिलांच्या, प्रत्येक महिलेच्या तोंडात आहे की बाप्पूंनी आमच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरला. जर एक माणूस आमच्यासाठी, म्हणजे महिलांसाठी करत असेल, तालुक्यासाठी करत असेल, तर त्या बाप्पूंना साथ देण्यासाठी, त्यांना अजून बळकट बनवण्यासाठी मी आता ही राजकारण इलेक्शन लढवत आहे. आता प्रचाराची तयारी कशी सुरू आहे? प्रचाराची तयारी तशी सुरुवात जोरात आहे आणि मला माझा विजय निश्चित आहे. सर, तुम्ही पंचायत समितीचे सभापती होते, त्या काळामध्ये कोणकोणती विकास कामं झाली? नाही, पंचायत समितीचा सभापती मी 2017ला झालो. त्याआधी मी 2009ला नावळी गावचा सरपंच झालो. 2004 ते 2009 मी नावळी गावचा ग्रामपंचायत सदस्य होतो. काही थोड्याशा ह्याच्यावर माझं पॅनल त्या ठिकाणी आलं नाही. 2009ला बाप्पा आल्यानंतर मी सरपंच बिनविरोध दिलं गावाने मला. गावाने बिनविरोध दिल्यानंतर गावामध्ये विविध विकास कामं झाली. म्हणजे माझ्या मंदिराचा, भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार असेल, ग्रामपंचायतचं ऑफिस असेल, रस्ते असतील, स्मशानभूमी असेल, दशकिल्याविधीचा घाट असेल, गावातले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, हे बाप्पूंच्या माध्यमातून त्या ठिकाणी केले. 2017ला मला बाप्पूंच्या माध्यमातून पंचायत समिती लढवायची संधी मिळाली. मी निवडूनही आलो. त्या कोळविहिरे गाणातनं मला लोकांनी प्रचंड मतांनी त्या ठिकाणी निवडून दिली. पंचायत समितीचा सभापती झाल्यानंतर गावातली आणि मतदारसंघातील जे रस्ते असतील ते कॉन्क्रिटीकरण करणे, स्मशानभूमी सगळ्या गणातील व्यवस्थित करणे, अंतर्गत गटर लाईनची व्यवस्था करणे, अशी सौर दिव्यांची जिथं गरज आहे त्या ठिकाणी देणे. आणि पंचायत समितीचे मर्यादित अधिकार आहेत, पण पंचायत समिती ही तालुक्याचं तसं मिनी कलेक्टर ऑफिस आहे. प्रत्येक माणसाला तिथे यावं लागतं. गावाच्या अडचणी असतात, ग्रामसेवकांच्या अडचणी असतात, अनेक स्तरातल्या अडचणी असतात, विशेष लाभाच्या योजना असतात, त्या व्यवस्थित लाभायला असतो. सामाजिक न्याय खात्याच्या बऱ्याचशा योजना असतात, दलित वस्ती सुधार योजना असतात, त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचं काम त्या ठिकाणी मी केलं. आत्ताच तुमची शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झालेली आहे, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. पण आता असं वाटतंय का की जबाबदारी आपल्यावर आली म्हणून? मुळात आहे ना, मी 1998 साली या पुरंदर तालुक्यात आलो. मी मूळचं माझं शिक्षण सगळं मुंबईला रामनारायण रुईया महाविद्यालय माटुंग्याला झालं. मी माझी आयुष्याची 20-22 वर्ष मुंबईत घालवली आणि तिकडनं मी डायरेक्ट मुंबईमधनं मी नावडी सारख्या गावी आलो. मी ठाण्याचा शिवसैनिक, मी कळव्याला राहिलो होतो आणि त्यामुळे शिवसेना आमच्या रक्तात होती. पण 99 ते 2009 ज्या काळी शिवसेनेला इथं कोणच नव्हतं वाली, मी असतील, तत्कालीन माझे तालुका प्रमुख रामभाऊ जगडे असतील, आणि ते आमची थोडी मोठी शिवसेना होती. त्यांच्या जेव्हा ह्याच्यावर आम्ही शिवसेना वाढायचा आणि प्रचाराचा प्रयत्न करत होतो. 2002ला एक पुरंदरमध्ये प्रचंड मोठं पाणी आंदोलन झालं वाघापूर चौफुल्याला, पोपटराव थेवरकर यांच्या नेतृत्वाखाली, की पुरंदर उपसा योजना चालू करा. आणि या दुष्काळी पुरंदरला भयंकर दुष्काळ पडला होता 2002 साली, आणि त्यात इतकं मोठं आंदोलन, जन आंदोलन उभं राहिलं जनतेच्या रेट्यामुळे. त्या आंदोलनात माझा सक्रिय सहभाग होता. त्या आंदोलनात आम्ही अनेक सभा गाजवल्या. पण त्या आंदोलनाची शेवट असा झाला की आम्हाला
प्रचंड मोठ्या मोर्चाला पोलिसांना सामोरं जावं लागलं. मग पोलिसांच्या लाट्या काव्या लागल्या. 13 दिवस येरवड्याला जावं लागलं. एक महिना पोलीस स्टेशनला हजेऱ्या द्याव्या लागल्या. पण त्या पुरंदर उपसाचं पाणी माझ्या गावाला येणार नव्हतं, ते तालुक्याला मिळणार होतं त्यावेळेला. त्यासाठी आंदोलन केलं. आणि त्यानंतर एक मन असं राजकारणात म्हणत होतं की आपण हे राजकारण बास करावं. वरून ताकद मिळत नव्हती पक्षाची आणि आम्हाला खाली तालुक्यात कोण नेता नव्हता. पण या मातीचं भाग्य, ही पवित्र माती आहे पुरंदरची, की विजय बापू शिवतरेंसारखा एक माणूस 2008 साली अगदी देवासारखा या पुरंदर तालुक्यात आला आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश बी केला. आणि प्रवेश करून 300 दिवसात हा माणूस पुरंदरचा आमदार झाला. आणि त्या अर्थाने खऱ्या अर्थाने पुरंदरचे आणि शिवसेनेचे भाग्य उजळले. त्यामुळे एक सामान्य शिवसैनिक, त्यानंतर मग मला उपतालुका प्रमुख पदाची जबाबदारी दिली, त्यानंतर उपजिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली. शिवसेनेची जेव्हा सत्ता आली तेव्हा बापूंनी शिवसेनेचा पुरंदरचा पहिला सभापती मला केला. म्हणजे बापू आधी यायच्या आधीपासूनचा मी शिवसैनिक. आणि त्यानंतर आता शिवसेनेचं जे संघटनेतलं सर्वोच्च पद, की बाळासाहेब ठाकरे म्हणायचे शिवसैनिक आणि माझा जिल्हा प्रमुख, ही मोठी पद आहेत, ते जिल्हा प्रमुख पद कालच बापूंनी मला त्या ठिकाणी मला दिलं. म्हणजे खऱ्या अर्थाने मी जो 20-22 वर्ष या भागात संघर्ष केला त्याची पावती कुठेतरी बापूंनी मला दिली. आता तुम्ही जिल्हा परिषदेचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे. या मतदारसंघातली ज्वलंत प्रश्न कोणता आहे? नाही, प्रश्न आहे बघा, विकासाचे प्रश्न हे पूर्णपणे कधीच सुटत नाही. परंतु निराकुळ हिरे मतदारसंघाचा विचार केला तर निरेसारखं एक मोठं शहर आहे, तिथं ग्रामपंचायत का असे ना, पण ते शहर आहे, नागरी वसाहत आहे, तिथे शहरीकरणाचे प्रश्न आहेत. अंतर्गत ड्रेनेज असेल, गटार असेल, ह्या गोष्टींचे निरेमध्ये. तसंच आपण निरेपासून थोडं पुढे आलो, हा संमिश्र मतदारसंघ आहे. म्हणजे एकीकडे प्रचंड ऊस पिकतो, पिंपरे, निरा, गुळुंचे, राख, कर्नलवाडी ह्या गावांमध्ये ऊस उत्पादक शेतकरी आहेत. तेच तुम्ही थोडं पुढे आला, नावळी, कोळविर, मावडी किंवा इकडे साकुर्ड, दौंडस, पिंगोरी, इकडे ऊस पिकत नाही, इथं आपली हंगामी पिकं घेतली जातात. म्हणजे प्रश्न वेगवेगळे आहेत. परंतु ह्या भागाचा खऱ्या अर्थाने जर महत्वाचा प्रश्न असेल तर गुंजवणीचं पाणी. म्हणजे गुंजवणीच्या पाण्यावर आमच्या बापूंनी त्यांच्या किडण्यांचा त्रास होईपर्यंत आंदोलन केलं विजय बापू शिवतरेंनी. हे गुंजवणीचं पाणी आहे की जे महाराष्ट्र पाणी लवादाने 1992 साली त्या ठिकाणी आम्हाला दिलेले, की पुरंदर तालुक्याला गुंजवणी धरणाचं जे भोर तालुक्यात धरण आहे त्याचं 2.2 TMC पाणी, 2.2 TMC पाणी. म्हणजे आता पुरंदर तालुक्यात एकच धरण आहे, नाझरे धरण, ते 750 MCFTचं. म्हणजे आणखी 2-2.5 नाझरे धरण एवढं पाणी आमच्या हक्काचं होतं. पण 92 सालापासून ते आज 2026 चालले, अजूनपर्यंत ते पाणी आम्हाला मिळालं नाही. अनेक आमदार झाले, अनेक लोकांनी आश्वासनं दिली, सगळ्यांनीच ते केलं. त्या गुंजवणीच्या पाण्यावर वाल्हासारखा परिसर, वाल्ह्याच्या 12 वाड्या वस्त्या ज्या दुष्काळी वाल्ला, आता कुठेतरी टँकर वाल्ह्याचे बंद झाले ते त्या एवढ्या 2-3 वर्षात. राखसारखं गाव असेल आमचं मोठं, त्याला ते पाणी येणार आहे. पण ते पाणी पाण्यापासून आतापर्यंत या सत्ताधाऱ्यांनी आम्हाला वंचित ठेवलं होतं. गुंजवणीचं पाणी जर ह्या मतदारसंघाला आलं, आणि विजय बापू शिवतरेंचं ते स्वप्न होतं, 2009ला हाती घेतलेला प्रश्न, 2014ला मंत्री झाल्यावर त्यांनी पूर्ण केलं एक धरण, 2014 ते 19 मध्ये 1313 कोटीची त्यांनी मान्यता देऊन मंजूर केलेली बंदिस्त पाईपलाईन. कर्मधर्म सोयगाने 19ला बापूंचा पराभव झाला. 19 ते 24 काही त्याचे 1 फूट सुद्धा काम गुंजवणीचं झालं नाही. वर्क ऑर्डर असताना 550 कोटी रुपयाचे पाईप त्या ठिकाणी सारोळ्याजवळ पांड्याला जाऊन पडले होते, पण 1 फूट तत्कालीन मेतकुराने काम केलं नाही. आता बापू परत आमदार झाले, एका वर्षामध्ये 23 किलोमीटर अंतर्गत पाईपलाईनचं काम झालंय. आणि बापूंचा शब्द आहे की एवढ्या 2 ते 3 वर्षात जो 1.5 पॉईंट आहे, गुंजवणी धरणापासून शेवटचा पॉईंट राख हे गाव आहे, राख गावात बी गुंजवणीची पाईप लाईन पडलेली आहे आणि मशीनने ते खोदायचं काम चाललंय. येत्या 2 वर्षात गुंजवणीचं पाणी वाल्हा आणि राखेला मिळणार, हा बापूंचा लोकांना शब्द आहे. ते पाणी लोकांना मिळालं तर खरोखरच या मतदारसंघाचं नंदनवन होईल आणि विकास होईल. म्हणजे गुंजवणीचं पाणी हा या मतदारसंघातला महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं की कोणकोणती विकास कामं झाली पाहिजे? पहिलं तर गुंजवणी धरणाचं काम बापूंनी केलेलं आहे, ते पूर्ण पाईपलाईनचं काम पूर्ण झालं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे महिला सक्षमीकरणाबद्दल, जे महिलांच्या सक्षमीकरणाबद्दलचे जे निर्णय तुम्ही AC रूम मध्ये बसून घेता ना, तेच महिलांसाठी बांधावर जाऊन विचारले पाहिजेत, असं माझं म्हणणं आहे.
आता तुम्ही जसं म्हणतायत की बांधावर जाऊन प्रश्न सोडवले गेले पाहिजे, महिलांच्या बाबतीत बांधावर जाऊन प्रश्न सोडवणं म्हणजे नेमकं कसं? शेतातल्या महिलांचं कसं, शेताला पूरक धंदा म्हणजे पोल्ट्री. म्हणजे पोल्ट्री व्यवसाय हल्ली एक महिलाही पोल्ट्री व्यवसाय करते. कारण मी स्वतः 12 वर्ष पोल्ट्री व्यवसाय केलेला आहे. अगदी फार कोंबड्यांना खायला घालणं, त्यांचं पाणी बिणी करून वॅक्सिन सुद्धा दिलेली आहे. म्हणजे एक महिला तो व्यवसाय अगदी व्यवस्थित करू शकते. म्हणजे त्या महिलांना त्या व्यवसायासाठी म्हणजे हे केलं पाहिजे, अनुदान मिळालं पाहिजे त्यांना, त्याच्यासाठी प्रोत्साहन मिळालं पाहिजे, किंवा अजून काय असतील महिलांसाठी काय स्कीम असतील तर त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. शेतकरी महिलांना हे मिळालंच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. शिवसेनेशी तुमचा संबंध आहे. एकनाथ शिंदे यांनी राज्यभरात लाडकी बहीण योजना राबवली. आता तुमच्या भागातल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या तुम्हाला साथ देतील? कारण एकनाथभाई शिंदेमुळे त्यांना महिन्याला 1500 रुपये मिळायला लागलेत. त्या 1500 रुपये महिलांच्या प्रत्येक महिलेचं बँकेत अकाउंट खातं खोललं गेलंय. कारण कधी त्यांचं कसं खातं बँकेशी संबंध नव्हता महिलांचा, पण आता त्यांचं बँकेत खातं झाले, ते त्यांचे सेव्हिंग करू शकतात. कारण त्यांच्या खात्यावर पैसे आले ते त्यांच्या मुलांसाठी खर्च करतात, त्यांच्या आजारपणाला, त्यांना काय हवं नको ते त्यांच्यासाठी. म्हणजे ते 1500 रुपये खूप महत्वाचे आहेत. त्या हिशोबाने वर्षाचे 18,000 रुपये महिलांना मिळतात. त्यांना ते खूप म्हणजे अभिमानाची गोष्ट. ह्यासाठी मी एकनाथभाई शिंदेचे मनापासून आभार मानते. आणि त्यांना अजून हे करण्यासाठी विजय बाप्पू आणि एकनाथ शिंदेना त्याच्याबद्दल धन्यवाद देते. तुम्हाला तुमच्या विजयावर विश्वास कसा आहे ना, खूप नक्की विश्वास आहे मला माझ्या विजयावर. कारण कुणाच्याही मनाध्यानात नसताना पुरंदरमध्ये बापूंच्या प्रयत्नाने आंतरराष्ट्रीय विमानतळ होतंय. ते आंतरराष्ट्रीय विमानतळ जर झालं तर पुरंदरचा सर्वांगीण विकास होणार आहे. त्यामुळं मला विश्वास आहे, लोक बापूंना साथ देतात तशी मलाही साथ देतील आणि मला नक्की विजयी करतील. आपण जर कधी पाहिलं तर सगळ्या पक्षाचे उमेदवार एकत्र आहे. म्हणजे भाजपचे असेल, राष्ट्रवादीचे असेल. आता यामध्ये तुम्ही बापूंचे उमेदवार, यातलं नेमकं कसं बघता तुम्ही याकडे? नाही, बापूंचे उमेदवार म्हणजे शिवसेनेचे उमेदवार. ह्या निवडणुकीमध्ये शिवसेना स्वतंत्र 12 जागेवर लढते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 12 जागांवर, म्हणजे 8 पंचायत समिती, 4 जिल्हा परिषद. भारतीय जनता पक्ष बी तसाच लढतो आणि काँग्रेसने काही ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत. ह्या निवडणुकीतला फरक आहे असा की मी पंचायत समितीचा सभापती होतो. माझ्या घराला कुठलीही पार्श्वभूमी मोठी नाही. माझे वडील साधे ग्रामपंचायतचे सदस्यही नव्हतं. मी ग्रामपंचायतच्या सदस्यापासून ते आता पंचायत समितीचा सभापती पदापर्यंत पोहोचलो. पण बाकीच्या ठिकाणी आहेत ना, ज्यांनी पदं भूषवलेली आहेत पूर्वी, म्हणजे माझं असं वाटतं की बापूंनी माझा सामान्य कार्यकर्ता आहे, मला संधी दिली, माझ्या पत्नीला संधी दिली. बाकीच्या ठिकाणी ज्यांनी ती पदं ऑलरेडी भोगलीत किंवा ह्याच्यापेक्षा मोठी पदं भोगलेली जिल्ह्याची, त्यांनी त्यांच्या कुटुंबात उमेदवारी दिल्यात. त्याविषयी तुम्हाला अनुभवाने एक गोष्ट सांगतो. आता सासवड नगरपालिकेची निवडणूक झाली आमच्याकडे. मी नेहमी सांगतो कार्यकर्त्यांना, त्या ठिकाणी शेवटच्या क्षणी माझे आमदार संजयजी जगताप, त्यांच्या मातोश्री आदरणीय आनंदी काकी जगताप यांना त्यांच्या भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली. तेव्हा आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी आग्रह धरला बापूंकडे, बापू तुमच्या मुलींना, आमच्या आदरणीय डॉक्टर ममताताई शिवतारे यांना उमेदवारी द्या, त्यात लढत तगडी होईल, चांगली होईल. पण त्या माणसाने नाही म्हणून सांगितलं. मी माझ्या घरामध्ये, मी आमदार असताना माझ्या घरामध्ये का उमेदवारी देऊ? सामान्य कार्यकर्त्यांनी काय करायचं? म्हणून त्यांनी एक सचिन मोगळे सारखा एक शिवसैनिक, एक एसटी ड्रायव्हरचा मुलगा, त्याला उमेदवारी दिली नगराध्यक्ष पदाची सासवडच्या. मी स्वतःच्या मुलीला दिली नाही. आत्ता एक संघर्ष झाला. आता आमचे एक माझे तालुका प्रमुख पक्ष सोडून गेले बिवडी गाणामध्ये. तिथं आमचे 2 कार्यकर्ते प्रचंड इच्छुक होते आणि दोघंही ते जिल्हा परिषदचं सीट मागत होते. तेव्हा आम्ही कार्यकर्ते एकत्र आलो. आम्ही म्हणलो बापू एक काम करा, त्या दोघांनाही देऊ नका जिल्हा परिषद, तुमच्या मुलाला द्या, विनोद शिवतारेंना. नाही म्हटले ते. अरे मी आमदार आहे ना, ही कार्यकर्त्यांची निवडणूक कार्यकर्त्यांनीच लढली पाहिजे. म्हणजे त्या माणसाने आजही जे आमचे 12 उमेदवार आहेत सगळे सर्वसामान्य घरातले आहेत, कोणाचीही राजकीय पार्श्वभूमी शून्य आहे. त्यातल्या त्यात मी माझी सभापती आहे. बाकी आमचे बघा रमेश शिंगडे असतील, तिकडे राजूशेठ झेंडे आहेत, इकडे समीर जाधव आहेत, सर्वसामान्य म्हणजे कुटुंबाशी, बापूच्या कुटुंबाशी निगडीत असे कोणी नाही. आणि बापूंचं नेहमी म्हणणं असतं कार्यकर्त्याच्या निवडणूक आहे कार्यकर्त्यांनी लढल्या पाहिजेत आणि कार्यकर्त्यांनी जिंकल्या पाहिजेत. हा एक फरक जाणवतो की बाकीकडे थोडीशी घराणेशाही चालली आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांना संधी नाही. जो कार्यकर्ता 20-20 वर्ष पक्षाचं काम करतो, 15-15 वर्ष पक्षाचं काम करतो, त्याला आपण काय देतो?
निवडणुकीत त्याला मोठे करायची संधी असते, त्याच्या गुणांना वाव कधी मिळणार? परंतु मी जिल्हा परिषद सदस्य होतो, मी बँकेचा अध्यक्ष होतो आणि माझीच मुलगी जिल्हा परिषद सदस्य पाहिजे, त्याला काय अर्थ आहे? नाही ना. तुम्ही कार्यकर्त्यांना काय नाही देणार. म्हणजे विजय बापू शिवतरेंचं नेतृत्व आणि तालुक्याचं बाकीचं नेतृत्व यात प्रकर्षाने जाणवलं. आता मी जो पुढचा प्रश्न विचारतेय तो फक्त मतदारसंघापुरता नाहीये, हा तालुक्याच्या दृष्टीने विचारला जाणारा प्रश्न आहे की तुम्ही आता जसं म्हटले की तुमच्या उशालाच विमानतळ होत आहे, या विमानतळाकडे तुम्ही कसं बघता? नाही, विमानतळ ही पुरंदरला मिळालेली ही सुवर्ण संधी आहे. म्हणजे पुरंदरच्या विकासाचं जे स्वप्न आहे माननीय विजय बापू शिवतरेंचं, त्यात विमानतळ हे फार महत्वाचं आहे. कारण त्या विमानतळाचा संघर्ष आम्ही डोळ्यांनी बघितलाय. 2015-16 मला वाटतं ती विमानतळाची घोषणा झाली, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. आणि त्यानंतर या तालुक्याचं वातावरण असं बदललं की बापूंविषयी इतका रोष त्या 7 गावातील लोकांनी व्यक्त केला, अक्षरशः बापूंच्या अंत्ययात्रा काढल्या. पण बापूंचं एक आहे की तो क्षणभरही माणूस त्याच्या तत्वांपासून विचलित झाला नाही. ते म्हणायचा विकास करायचा आहे आणि जागा द्यायची नाही, मग विकास काय हवेत करायचा का? दरम्यानच्या काळात त्याच मुद्द्यावर इतकं हे झालं की 2019ला त्रास होऊन बापूंचा पराभव झाला. 2019ला त्यांच्या पराभवात विमानतळाचा मुद्दा एक महत्वाचं कारण होतं. पण ते 2019 ते 2024 ह्या मधल्या काळामध्ये हा विमानतळच आमच्याकडनं हलवण्याचा प्रयत्न झाला. हे विमानतळ बारामतीच्या शिवावर नेण्याचा प्रयत्न झाला, अख्ख्या पुरंदर तालुक्याला माहिती आहे. त्यावेळेला एक दिवस मुंबईमध्ये गेलो असता बापूंना म्हटलं, बापूंनी आदरणीय पवार साहेबांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्र लिहित असताना मी बापू असं मन लावून पत्र लिहित होते आणि लिहून झाल्यावर मला म्हटले वाच, त्यातल्या 4 ओळी मला आठवतात. त्यावेळेला बापूंनी त्या पत्रात असं पवार साहेबांना म्हटलं होतं की साहेब, तुम्ही राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री झाला, तुमच्या घरात 35-40 वर्षाची सत्ता आहे. महाराष्ट्रात एक विकसित बारामतीचं मॉडेल तुम्ही अख्ख्या महाराष्ट्राला दाखवलेलं आहे आणि पुरंदरचा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पुरंदरला विकसित करण्याची शेवटची संधी आहे. फक्त तो हक्क आमच्यापासून हिरावून घेऊ नका. माझी विनंती आहे, ह्या जनतेने तुम्हाला असंख्य वेळा मतदान केलेलं आहे, ह्या जनतेने तुम्हाला मोठे केलेलं आहे आणि जेव्हा त्या जनतेला काय मिळतंय तर त्यात तुम्ही आमच्या ताटात लक्ष घालू नका, अन्यथा या पुरंदरच्या जनतेला घेऊन मी तुमच्या दारासमोर येऊन उपोषण करीन. ते पत्र बापूंनी लिहिलं. धर्म संयोगाने ते तत्कालीन महाविकास सरकार 2.5 वर्षच चाललं आणि आदरणीय एकनाथभाई शिंदे त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. तो एक टर्निंग पॉईंट या पुरंदरच्या विकासाचा ठरला. त्यानंतर एकनाथभाई शिंदेंनी आमचं गेलेलं विमानतळ बापूंच्या आणि एकनाथभाई शिंदेच्या प्रयत्नानं परत पुरंदरला आलं. जे गुंतवणुकीचं काम मी मागाच्या प्रश्नात एका सांगितलं तुम्हाला की 1 फूटभर गेलं नव्हतं, त्या गुंतवणुकीला तत्काळ 200 कोटी रुपयाचा निधी एकनाथभाई शिंदेंनी उपलब्ध करून दिला आणि त्यानंतर पुरंदरच्या विकासाला खऱ्या अर्थाने त्यानंतर चालना मिळाली. हे विमानतळ आलं. तुम्हाला खरं सांगू, 2008 साली जेव्हा बापू या तालुक्यात असं वाऱ्यासारखा फिरला तो माणूस, प्रचंड वेग होता. एका दिवसाला 4-4 गावात शिवसेनेच्या शाखेंची उद्घाटन. तेव्हा ते नेहमी म्हणायचे आपल्या पुणे मुंबईतल्या नोकऱ्या गेल्यात, गोदी बंद पडल्या, मिल बंद पडल्या, तर आपल्याला आपल्या पुरंदरला मुंबई करायची. आणि आम्हाला वाटायचं पण म्हटलं इथं मुंबई होणार कशी, लोकांना समजायचं नाही. पण जेव्हा आता विमानतळ तिथं मंजूर होतंय, लाखो रोजगार निर्मिती होणार आहे. त्या पुरंदरला मॅडम जो 25,000 रुपये एकर माझ्या गावामध्ये जमिनीचा रेट होता तो आज 40 लाख रुपये एकर झालेला आहे. म्हणजे इतके जमिनींचे भाव वाढलेले आहेत. म्हणजे 2008ला जे स्वप्न बापूंनी या पुरंदरला दाखवलं, दुष्काळी पुरंदर ते आंतरराष्ट्रीय पुरंदर, आणि ते स्वप्न सत्यात उतरवायची ताकद या माणसात आहे. सोपं नाहीये. त्यासाठीचा संघर्ष, प्रचंड संघर्ष त्यांनी केला आणि त्या संघर्षाला आता कुठेतरी यश येतंय. या पुरंदरमध्ये विमानतळाच्या चर्चा होऊ लागल्या, ह्या पुरंदरमध्ये IT पार्कच्या चर्चा होऊ लागल्या, त्या पुरंदरमध्ये लॉजिस्टिक पार्कच्या चर्चा होऊ लागल्या. इथली जी पुढची पिढी आहे त्या पिढीचं कल्याण त्या विमानतळामुळे, गुंजवणीच्या पाणीमुळे, IT पार्कमुळे आणि हे सगळं त्या बापूंच्या ज्या कल्पना आहेत डोक्यातल्या, त्याच्यामुळे हा पुरंदर बदलत चाललाय. ह्या बदलाचे खऱ्या अर्थाने हिस्सेदार, भागीदार, साक्षीदार आम्ही सर्व असूच, पण ह्या पुढच्या ज्या पिढ्या आहेत, अनेक पिढ्या, त्या ठिकाणी ते विजय बापू शिवतरेंचं नाव काढल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचा एक विकसित पुरंदर या ठिकाणी आपल्याला काही दिवसात बघायला मिळणार आहे. तुम्हाला विजयाचा विश्वास वाटतो? 100%. म्हणजे मी 2012ला बी ह्या नीरा कोळगिरे गटातून लढलो होतो जिल्हा परिषदेला. मी स्वतः होतो तेवढा, सर्वसाधारण जागा होती. मला अपयश आलं 2012ला. आता 2026 चाललंय. 2017 मी पंचायत समितीला निवडून आलो, मी सभापती झालो. पण ह्या मतदारसंघातील प्रत्येक गावाशी माझी नाळ जुळलेली, प्रत्येक नावाशी. आणि ह्या मतदारसंघावर विशेष विजय बापू शिवतरेंचं प्रचंड प्रेम.
विजय बापू शिवतारेंचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून या ठिकाणची जनता मला बघते. 22 वर्षापूर्वी किंवा 4 वेळा पक्ष बदलणारे नेते बी या तालुक्यात आहेत. पण ज्या वेळेला शिवसेनेला कोण नव्हतं त्यावेळेला मी लाट्या खाल्ल्यात ह्या मतदारसंघात. हे अख्ख्या पुरून ह्या मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहेत. इथल्या प्रश्नांसाठी, इथल्या लोकांसाठी अनेकदा मी त्या ठिकाणी संघर्ष केलेला आहे आणि मला विश्वास आहे इथली माती फार प्रामाणिक आहेत, लोकही फार प्रामाणिक आहेत. जो काम करतो त्याला हा तालुका संधी देतो. त्यामुळे माझा विजय हा निश्चित आहे. तुम्ही आता उमेदवार म्हणून प्रचार करतायत, मतदारांना काय आवाहन करा? मतदारांना म्हणजे बाप्पूंला मला मतदान करून बाप्पूंला बाप्पूंच्या हात बळकट करण्यासाठी मी मतदारांना आवाहन करते की बाप्पूंनी दिलेले 3 उमेदवारांना विजयी करावे असं मी मतदारांना आवाहन करते. तुम्ही काय आवाहन कराल? काय माहितीये का, ह्या बेसिकच्या निवडणुका आहेत, कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, ह्यातनं ही शक्ती आणि ऊर्जा मिळते. ते नेत्याचे जे प्रयत्न चाललेत ना विकासाचे, म्हणजे बापूंना आता एअरपोर्ट आहे, गुंजवणी आहे, माझ्या मागे जर माझी लोक भक्कमपणे उभी आहेत तर मी या लोकांसाठी कुठेपर्यंत संघर्ष करू शकतो. म्हणजे ह्यातून जर पंचायत समिती बापूंच्या विचारांची आली, जिल्हा परिषदेमध्ये जर बापूंचे प्रतिनिधी चांगले गेले तर ते बापूंना त्या ठिकाणी आपण जे करतोय ते तालुक्याला पटतंय. मग अजून आणखी जोपाने काम केलं पाहिजे. त्यासाठी बापूंचे हात मजबूत करण्यासाठी या ठिकाणी लोक बापूंना आणि आम्हाला नक्की साथ देतील. अगदी 100% सांगतो, 7 तारखेला तुम्हाला कळेल की पुरंदर तालुका अख्खा विजय बापू शिवतारेंच्या मागे उभा असेल. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. मंडळी, आपण आता बऱ्याचशा गोष्टींवर चर्चा केलेली आहे. या भागामध्ये नेमकं कोण विजयी होणार हे आपल्यालाही पाहायचं आहे. तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र वार्ता.